महाराष्ट्रामध्ये मराठी अनिवार्य झाली पाहिजे का नाही हे बघा. महाराष्ट्रामध्ये विविध धर्मांचे विविध भाषा बोलणारे लोक राहतात. मी एक भारतीय मुस्लिम आहे, महाराष्ट्रीयन एक मराठी मुस्लिम आहे, याचा मला खूप अभिमान आहे. मराठी भाषा सर्वांना जोडणारी, मन मिळावू, गोड अशी बोलीभाषा आहे. आता या भाषेचाच असो किंवा कोणत्याही चांगल्या गोष्टीचा आपल्याला प्रचार प्रसार करायचा असेल तर त्या गोष्टीचा आपल्याला चांगुलपणा दाखवून प्रसार करावा लागतो. असं नाही की आपण कोणावर गुंडागिरी करून जबरदस्ती करून त्या गोष्टीचा प्रसार करू शकत नाही. कारण की कोणत्या माणसाला कोणत्या गोष्टी कळत नसेल, त्याला ती गोष्ट जमत नसेल, तर आपल्याला त्या गोष्टीचा चांगुलपणा किंवा त्याचे फायदे म्हणा हे दाखवून त्याचा प्रसार करून त्याच्या मनामध्ये त्याच्याबद्दल आदर, प्रेम, सद्भावना निर्माण करावी लागेल. या उलट आपण समजा त्याच्यावर जबरदस्ती करून, त्याला मारहाण करून, त्याला आई बहिणीच्या वाईट शिव्या देऊन आपण त्याच्यावर जबरदस्ती करणार, तर तो थोडाफार ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करतही असेल तर तो परत करणार नाही. उलट त्याच्या मनामध्ये त्याची चीड बसणार. तर राज ठाकरे साहेबांना आणि महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्था ज्यांच्या हातामध्ये आहे त्यांना माझी एक विनंती आहे की असे गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर लवकरात लवकर आळा घाला. नाहीतर तुम्ही जे मराठी भाषेचा प्रसार करण्याचा प्रयत्न करत आहे ते उलट एवढी त्या भाषेबद्दल लोकांच्या मनात असा द्वेष निर्माण होणार की मराठी लोक काय फक्त आई बहिणीच्या शिव्याच देतात का मराठीमध्ये? मराठी माणसं का फक्त लोकांवर हातच उचलतात, त्यांच्यावर जबरदस्तीच करतात, गुंडगिरीच करतात का? असा त्यांच्या मनामध्ये द्वेष निर्माण होणार, याच्याबद्दल काहीही दुमत नाही. धन्यवाद.